सुद्धा असंच झालं की पुन्हा आपण भेटू की नाही, एकमेकांसोबत येऊ की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तरी सुद्धा मानवी वृत्ती अशी आहे की आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी सुद्धा त्याला हरलं जात नाही, त्याला पराभूत माणूस होत नाही, तो पुन्हा लढायला शिकतो. आणि म्हणून की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, नकालचा पावसाळा जरी जाचला धीराने इथे नांदले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, न लोक येतील धावून शब्दावरी वागणे आपले चांगले पाहिजे, वागणे आपले चांगले पाहिजे. संयोजकांनी दिलेली सूचना अगदी 2 शब्दात माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त आहे. पुन्हा तुम्हा सर्वांना मी भेटणार आहे येणाऱ्या काळात अभिदादांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत पुन्हा संवाद साधेल. पण तरी सुद्धा आपल्या सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि आज बघा काळ फार भयानक आलेला आहे. वाईट एखाद्याला म्हणणं फार सोपं आहे, फार चांगली गोष्ट फार प्रत्येकाला ते जमतं, पण चांगलं एखाद्याला म्हणायचं माणसाच्या मुखात येत नाही. त्याचं उदाहरण म्हणून देतो. परवा आमचा चुलता माझ्याकडे नाचत नाचत आला, ताकदीने नाचत होता, जोरात नाचत होता. मी म्हटलं अण्णा का नाचायला एवढा काय आनंद झालाय? अण्णा म्हटला सातापाला लॉटरी लागली 5 लाखाची. मी म्हटलं तुला काय आनंद झालाय? अण्णा म्हटला सातापाच्या लॉटरीचं तिकीटच हरवलं, सापडणं आता ते. म्हणजे त्याला लॉटरी लागली म्हणून याला कौतुक नाही, त्याचं तिकीट हरवलं याचा याला आनंद झालाय. म्हणजे दुसऱ्याचं वाईट कसं होईल हे बघायला लागलो. शेजाऱ्याने गाडी घेतली, आपल्याला अजून पेढा दिला, तर गाडी घेतल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत नाही. कोणतरी सांगायला लागला आमच्याकडे गाडी घेतली की आम्ही म्हणून यावेळी चांगलं नाही दिला, किंवा दुसऱ्या गाडीला हात करून जातोय. आणि एवढा भयानक काळ असताना अशा काळामध्ये एखादा माणूस की ज्या माणसासोबत आपण आहोत, जो माणूस आपल्यासोबत दुःखामध्ये आहे, असा आम्हा सर्वांचाही अभिदादा की अभिदादाच्या नावापुढे साहेब नाव वाटत नाही. साहेब खरं सांगायचं त्याच्या नावापुढे दादा भाऊ ह्याच पद्धतीचा म्हणजे असा ओलावा मायेचा या माणसाने निर्माण केलाय की याच मायेच्या ओलाव्यामुळे आज एवढा मोठा जनसमुदाय आणि आपल्या नगरीतली, आपल्या घराजवळची, आपल्या आसपासची भावंड, लेकरं, छोटी यांच्या आयुष्याला काहीतरी उभारणी देण्यासाठी, नवा संदेश देण्यासाठी, नवं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून एवढ्या या लहान मुलांना एक वेगळा आकाश खुलं करून देण्याचा प्रयत्न अभिदादा तुम्ही केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचंही मनपूर्वक या ठिकाणी तुमच्यासोबत लागणारे सगळे जे काही हात आहेत AK फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्वांचं मनपूर्वक असं कौतुक करतो. मुलं चांगल्या मार्काने पास झाल्यात याचा अभिमान आणि कौतुक आई बापांना बाळगायचं आहे. पण इथपर्यंतची परिस्थिती चांगली होती 10वी पर्यंतची, त्याच्या पुढचं लय डेंजर काम असते. त्यामुळे तुम्हाला डोळ्यात तेल घालून जागे राहावं लागणार आहे. येणारा काळ जितका सोपा वाटतो तितका नाही. कारण काय झालेलं आहे बघा की मोबाईल नावाचं एक यंत्र तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात आलेलं आहे. आणि जे काही चांगलं घडा लागले तेही त्यानंच आणि जे काही वाईट घडा लागले तेही त्यानंच. आणि म्हणून ते मोबाईल मध्ये आज आपली पिढी गुंगत आहे. आई बाबांना थोडंसं पॅरेंटिंग करावं. बापाला काय वाटतं पोरगं माझं आहे, तुझं असलं तरी अंगठा तुझा चालत नाही त्याच्या पोरला. कंपनीमध्ये बाबा असेल बाहेर मला त्याचा सांगता येईल. आपण फक्त हप्ता भरायचं काय असते ते पोराच्या मोबाईलचं, बाकी काय करायचं नाही. मग याच्या पलीकडे जाऊन पोरग्याच्या मोबाईलचा पासवर्ड माहिती पाहिजे. उद्या सकाळी चहा पिताना आपल्या पोराला जवळ घ्यायचं, त्याला म्हणायचं जरा गॅलरी ओपन करून दे. त्याला जर 7 दिवशी मोबाईल दिला तर समजून जायचं आपल्या पोराला चांगली अवलाद आलेली आहे. ते जर तिथनं पळालं समजून जायचा आपला खेळ खलास झालेला आहे. त्यामुळे तुमचा खेळ खलास होऊ नये एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज आदरणीय अब्दुल सरांनी ढकलला म्हणून इथं बोलण्याच्या अवकाश नाही, तरी सुद्धा आपल्या सर्वांचा आभार मानून आपल्या सर्वांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा. धन्यवाद.